हॅलो एव्हरीवन, मी सोनी. तुमचं सोनीज फूड या चॅनलवरती खूप खूप स्वागत करते. तुमच्या कमेंट्सनुसार आजची बटाट्याची रस्सा भाजी पुरीसाठी तयार करणार आहोत. त्यासाठी 2 कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत. खोबरं आणि लसूण पाकळ्या यांचं वाटण करून घेणार आहोत. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही हे ठेचूनही घेऊ शकता. आजची बटाट्याची भाजी कमेंट्सनुसार आहे. याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकणार आहोत. ही भाजी खायला खूप छान लागते, टेस्टी आहे आणि बनवायलाही सोपी आणि सहज पटकन होणारी आहे. आता आपण बटाट्याची साल काढून घेणार आहोत. बटाट्याची साल काढल्याने बटाटा पटकन शिजतो, जास्त वेळ लागत नाही. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही बटाटे शिजवूनही घेऊ शकता. आता आपण बटाटे छान पाण्यामध्ये, स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेणार आहोत. धुवून झाल्यास याचे छान काप करून घेणार आहोत. शक्यतो काप थोडे मोठे मोठेच ठेवावे, त्याने एक चव येते आणि खायलाही छान लागतात. या पद्धतीने बनवलेली बटाटा भाजी खूप छान लागते, टेस्टी लागते आणि तशीच पटकन होणारी आहे. आपण एक स्कीम तयार केलेली आहे, डिश आमची विश तुमची. म्हणजे तुम्ही कमेंटमध्ये तुमची विश सांगा की तुम्हाला कोणती भाजी किंवा कोणती रेसिपी खायची आहे, ती आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर चला तर आता आपण फोडणीसाठी तयारी करूयात. 1 पळीभर तेल टाकलेलं आहे. आजच्या भाजीमध्ये थोडं जास्तच तेल यूज केलेलं आहे आपण. तेल छान गरम होऊन देऊयात. गरम झाल्यावर आपण यामध्ये जिरं टाकणार आहोत. जिरं छान फुललं की मोहरी टाकून घेणार आहोत. जिरं फुललं तरच छान चव येते, नसतं ते दातात अडकतात. तर कडक आणि चांगलं तापल्यावरच जिरं टाकून घ्यावे. आता आपण कढीपत्त्याची पानं टाकलेली आहेत आणि आपण 2 कांदे बारीक चिरलेले कांदे टाकून घेतलेले आहेत. या पद्धतीने बनवलेली बटाटा भाजी तुम्ही पुरी, चपाती किंवा भात यासोबतही खाऊ शकता. भाकरीसोबतही छान लागते आणि डब्याला देण्यासाठीही पटकन आणि लवकरात लवकर होणारी भाजी आहे. आता आपण लसूण, खोबरं याची जी पेस्ट केलेली होती ती टाकून घेणार आहोत आणि छान हलवून घेणार आहोत. लसणाचा कच्चापणा जाईपर्यंत आपण त्याला भाजून घेणार आहोत. आता आपण कापलेली बटाटे टाकून घेणार आहोत. बटाटे छान हलवून घेणार आहोत. या पद्धतीने झटपट आणि लवकरात लवकर भाजी होते. बटाटे हे वायतळ असतं, म्हणजे कुणाकुणाचे गुडघे सुद्धा दुखतात बटाटे खाल्ल्याने. आता आपण यामध्ये मसाले टाकून घेणार आहोत. चवीप्रमाणे लाल तिखट. तुम्हाला रस्सा भाजी करायची नसेल तर फक्त तुम्ही छान बटाटे शिजवून घेऊ शकता आणि खाण्यासाठी रेडी होऊ शकता. आता आपण गरम मसाला टाकून घेणार आहोत. हे एकदा हलवून घेणार आहोत. हलवून झाल्यानंतर आपण चवीप्रमाणे मीठ टाकून घेणार आहोत. जर तुम्हाला घट्ट भाजी बनवायची असेल तर चटणीचे प्रमाण म्हणजेच तिखट थोडी कमीच टाकावे. हे छान हलवून घेणार आहोत आणि एक प्लेट याच्यावरती झाकून ठेवणार आहोत. प्लेटमध्ये 1 ग्लास पाणी ठेवणार आहोत, जेणेकरून आपली भाजीतले मसाले करपणार नाहीत. आणि या प्रोसेसमध्ये आपण नेहमी गॅसची फ्लेम कमीच ठेवतो, जेणेकरून मसाले करपत नाहीत. आणि याने असं केल्यावर आपल्या भाजीला पाणी सुटते. तुम्ही पाहू शकता भाजी करपलेली पण नाहीये आणि मसाले छान होत आहेत. असं केल्याने बटाट्यालाच म्हणजे भाजीला छान फ्लेवर देखील येतो. अजून आपण आपले बटाटे कच्चे आहेत तर अजून एकदा थोडा वेळ झाकून ठेवणार आहोत. तुम्ही पाहू शकता. आणि आता बटाटे शिजलेले आहेत.
तर या स्टेजला तुम्ही भाजी खाऊ शकता. जे आपण प्लेटमध्ये पाणी ठेवलेलं होतं ते पिण्याचं पाणी होतं, तर तेच रस्सा म्हणून मी टाकलेला आहे. तुम्हाला हवं तेवढा तुम्ही रस्सा तयार करू शकता. आणि एक छानशी उकळी काढून घेणार आहोत. उकळी झाल्यावर आता आपण बघणार आहोत आपले बटाटे चांगले शिजलेले आहेत की नाही. थोडेफार कच्चे असतील तर उकळी काढताना ते छान शिजतात. अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी सोनीज फूड या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. आणि तुमची डिश आमची या स्कीमला प्रोत्साहन द्या. सो आपले बटाटे छान शिजलेले आहेत आणि आपली भाजी खाण्यासाठी रेडी आहे. सोनीज फूड या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. थँक्यू व्हेरी मच. चपाती, भाजी आणि पोळीसाठी पोळीसोबत खाण्यासाठी आपली भाजी आहे तयार. थँक्यू. आहा.